प्रोजेक्ट आहे हे केवळ ट्रेनिंग नसून लोकांना असं वाटतं की पंचक्रोशीमध्ये केवळ ट्रेनिंग आहे आणि प्रोडक्शन झाल्यानंतर त्या मालाची विक्रीचं सुद्धा सहकार्य करणं हे सह्याद्री फार्म करत आहे. नमस्कार, माझं नाव वसंत केशव सुतार, राहणार पिंपळगाव, लाटवण, मंडणगड, रत्नागिरी. आज या ठिकाणी लाटवण या ठिकाणी सह्याद्री पल्स फार्मिंग गेली 2 वर्ष हे काम या ठिकाणी चालू होतं. मी स्थानिक असल्यामुळे याच्यामध्ये जास्त का बोलू शकतो इतर लोकांपेक्षा, त्यामुळे लोकांच्या मध्ये एक विश्वास निर्माण होईल की खऱ्या अर्थाने हे पल्स फार्मिंग चालू आहे. आणि त्यासाठी आम्ही वेबिनार ऐकलं आणि असं वाटलं की कोकणामध्ये अशा प्रकारचे प्रोजेक्ट होणं गरजेचं आहे. आणि आमचं पंचक्रोशीचं भाग्य, लाटवण पंचक्रोशीचं, की अशा प्रकारची तरुणांना फ्युचरमध्ये संधी मिळणं केवळ तरुणांनाच नव्हे तर जी काही वर्किंग गव्हर्नमेंट सर्वंट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतील, त्यांना ॲडिशनल इन्कम जर करायचं असेल किंवा एखादी व्यक्ती रिटायर झाल्यानंतर त्याला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पैसा गुंतवून तो नुकसान न करता एक चांगल्या प्रकारचं इन्कम कसं मिळेल याचं अतिशय चांगलं माध्यम हा व्यवसाय आहे. आणि त्या प्रकारचं ज्याला आपण ट्रेनिंग म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग असतात, पण ट्रेनरमध्ये जी पॉवरफुल असते की त्याच्यामध्ये सत्यता असते. कारण ट्रेनर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, फक्त काही लोक वाचून सांगितलेले असतात, पण इथे आम्ही जी ट्रेनिंग घेतली स्वप्नील सरांकडून की खरोखर म्हणजे तन मन धन अर्पून जे काही म्हणजे ज्या काही आपण आमच्या मराठीमध्ये की पोटातल्या गोष्टी जो त्यांनी टाकलेल्या आहेत, हे जे प्रोजेक्ट आहे हे केवळ ट्रेनिंग नसून लोकांना असं वाटतं की पंचक्रोशीमध्ये केवळ ट्रेनिंग आहे, तर हे ट्रेनिंग नसून त्या प्रकारचं प्रोडक्शन पण करणं आणि प्रोडक्शन झाल्यानंतर त्या मालाची विक्रीचं सुद्धा सहकार्य करणं हे सह्याद्री फार्म करत आहे. आम्हाला समाधान या गोष्टीचं आहे की आमच्या कोकणातील जी लोक आहेत ती व्यवसायासाठी मुंबईच्या ठिकाणी गेलेली आहेत. अशा मुलांना कन्व्हिन्स करून, आमच्या जी काही NGO आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांना कन्व्हिन्स करून त्यांच्यापर्यंत प्रचार आणि प्रसार करून या व्यवसायामध्ये उतरून आपण आत्मनिर्भर कसं होऊ किंवा कोकणामध्ये जी काही मुलांचे जो ओघ आहे मुंबईला जायचा तो पुन्हा आपल्या कोकणामध्ये कसा येईल. कारण कोकणामध्ये तुम्ही बघितलात तर आता बहुतेक मुंबईला असल्या कारणाने काही वाड्या, काही गावं ही ओस पडलेली असतात, फक्त गणपती आणि मे महिन्यामध्ये येत असतात. तर अशा मुलांना जर कन्व्हिन्स केलं की तुम्हाला व्यवसाय हा या ठिकाणी मिळणार आहे, तर अशा प्रकारचं त्यांनी एक्सेप्ट करू शकतात. त्या प्रकारचं कन्व्हिन्सिंग पॉवर काही NGO ते करू शकतो. आणि स्वप्नील सरांच्या माध्यमातून या पंचक्रोशीमध्ये त्यांनी सुरुवातीलाच एक चमक दाखवलेली आहे. आमच्याकडे टुर्नामेंट्स होत्या, त्यावेळेलाच मी लोकांना सांगितलं, थोडीशी माहिती साहेबांमध्ये मी भेटलो होतो आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि तेच कन्व्हिन्सिंग मी त्या ठिकाणी टुर्नामेंटच्या ठिकाणी केलं होतं. त्यामुळे लोकांना समजेल गेलं आता सकाळीच निघताना कुठे जात आहे, ट्रेनिंग आहे, चांगल्या प्रकारचे समजून घ्या. आम्हाला पण त्याच्यामध्ये सामावायचं आहे, परंतु तुम्ही समजून घ्या, तुम्हाला समजलं तुम्ही नक्कीच आम्हाला काहीतरी करू शकता. अशा प्रकारचं माध्यम हे आहे. आणि मला समाधान वाटतंय की नागपूर, कर्नाटक, पुन्हा अशा लोक येत आहेत आणि त्यांचे पाऊल आमच्या या पंचक्रोशीत लागतात. सर्वांचं मी मनापासून करून या ठिकाणी स्वागत करतो एक या स्थानिक व्यक्ती म्हणून. आणि अशाच प्रकारचे बॅचेस येऊन ज्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये योग्य विचार करून आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी करायचा जो प्रयत्न केला असेल तर परमेश्वर तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने यशस्वीता देवो हीच या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना अगदी नम्र विनंती करतो. आणि तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल लाटवण पंचक्रोशीने तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू.